अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राजू तोडसमजी यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि त्यांनी 3 प्रश्न या ठिकाणी मांडले। पहिला प्रश्न त्यांनी सांगितलं की नियुक्त दिनांक आपण त्यांच्या नियुक्तीचा कायम करणार का। तर अध्यक्ष महोदय, या उत्तरामध्येच आपण त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। आपण जर शेवटच्या 2 ओळी वाचल्यात आपल्या लक्षात असेल, संबंधित उमेदवारांना गुणवत्तेवर नियुक्ती देण्यात येणार असल्याने उमेदवारांच्या सेवा ज्येष्ठतेवर कोणताही अन्याय होत नाही आणि तो करणार नाही। त्यामुळे या बाबतीतला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि संबंधित माननीय मंत्री आदिवासी विभाग यांनी सुद्धा त्यांच्या दालनामध्ये घेतलेली बैठक, त्या आधारावर दिलेल्या सूचनेतून त्यांच्या सेवा ज्येष्ठतेवर विपरीत परिणाम होणार नाही असा निर्णय शासन घेईल। नंबर 1। नंबर 2, यवतमाळ आणि तिथल्या असलेल्या मागासवर्गीय कक्ष याने बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये 11 फेब्रुवारी 2026 चा शासन निर्णय ज्या पद्धतीने इंटरप्रिट केला आणि त्याच्यात दुरुस्तीची आवश्यकता आहे, ती दुरुस्ती करणार का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। खऱ्या अर्थाने बिंदू नामावलीची स्पष्टता 11 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयामध्ये अतिशय सुस्पष्ट आहे। त्याच्यात काही इंटरप्रिटेशन करण्याचा भागच नाही आणि प्रशासनाचं मत आहे, त्यामुळे त्यात दुरुस्तीचा विषय नाही। तरीही सन्माननीय सदस्यांनी दिलेली माहिती खरी मानून संबंधित जिल्हाधिकाऱ्याला बोलवून, संबंधित सदस्यांना बोलवून जर त्यातनं अन्याय होणार असेल तर सरकार त्यामध्ये अधिक स्पष्टता करण्याची भूमिका घेईल। आणि तिसरा मुद्दा, 3 वर्षातील मानधनावर ज्यांना आपण नियुक्ती दिली आहे त्या सगळ्यांच्या नियुक्त्या या कधीपर्यंत पूर्ण करणार, जेवढे लवकर आणि तातडीने करता येईल तेवढं करणार।